नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 9. आम्ही लवकरच तुझ्या भेटीला येऊ, तयार राहा. हा नरशाचा सांगावा आल्यापासून गुणाला अन्न गोड लागत नव्हतं. तिचा जीव वाराहुरा झाला होता. ती स्वतःच्या सावटालाही बुजत होती. कुठं फिरकत नव्हती की कुणाशी बोलत नव्हती. आपल्यावर पुन्हा एक भयंकर संकट येणार. एकटा मल्ल्या होता तर त्यानं आपली ती तशी ओढाताण केली आणि आता तर त्या मल्ल्याला नरशाची जोड मिळाली आहे. त्याच्या मागं नरशाची हत्यारं आहेत आणि नरशाला हा खोरा चळचळ कापत आहे. जर तो नरशा खरं मला भेटण्यासाठी आला तर भयंकर वाईट होईल. इकडेही हत्यारं आहेत, पण शेवटी रक्तपात अटळ आहे. तो कसा टळणार? नरशाला कोण रोखणार? मी तो तर आता गोपाळरावांच्या वाड्यात येऊन 2 दिवस राहून जात आहे. त्याला या गावात दडणं मिळाली आहे, आधार मिळाला आहे. मी हा गोपाळरावच त्याला माझ्या घरची वाटही दाखवील. मग अखेर दोन्हीकडची माणसं कुठून मरणार. त्या दिवशी मल्ल्याला कड्यावरनं उडी घ्यावी लागली. माझी अब्रू वाचली, कारण मल्ल्या एकटा होता. पण हा नरशा काही एकटा नाही. मल्ल्यानं पुन्हा सूड घेण्यासाठीच नरशाला चितवलं आहे. मूळचा निखारा मल्ल्यानं वारा घालून फुलवला आहे. तो जळत राहणार आणि हा माझा सुखी संसार जाळून राख करणार. काळीज नसलेली माणसं वाटेल ते करू शकतात, कारण त्यांना माणसासारखे जगायचं नसतं. विपरीत कर्म करून आनंद मानणारी ती जनावरं असतात. पण मला माणसासारखं जगायचं आहे. मला माझं घर हवं, मला माझे कुंकू हवे, मला माझं माहेर हवं, मला माझ्या वडिलांची अब्रू हवी आहे. पण नरशानी मल्ल्या मला सुख लाभू देणार नाहीत. ते माझ्या सर्वस्वाला काडी लावूनच स्वस्थ बसणार, यात आता शंकाच नाही. गुना रोजच्या रोज हा एकच विचार करीत होती. राजाराम महिपती राणोजी यांनी गावात कडेकोट तयारी केली होती. हत्यारी माणसं मुकिंदाच्या घरावर पहारा करीत होती. परंतु भयंकर भीती गुणाची पाठ सोडित नव्हती. तिचा कशावरही विश्वास बसत नव्हता. ती मनात गांगरली होती आणि जेव्हा ती विचारमुक्त होत होती तेव्हा मनाला सांगत होती, हे येळापूर आहे, हे मुकुंदाचं घर आहे, ही वाघाची गुहा आहे. इकडं चाल करून येणाऱ्याचं डोकंच जाग्यावर राहणार नाही. मी उगीच भ्याली आहे. परंतु दुसऱ्याच क्षणी ती पुन्हा भीतीच्या अधीन होत होती. तिची ती निर्भयता क्षणिक ठरत होती. ज्या दिवशी 1000 रुपये घेऊन नरशा गेला त्याच रात्री रामूनं मुकुंदाला येऊन सांगितलं होतं की नरशाची आणि देशमुखांची एकी झाली आहे. शिवाय नरशाला मल्ल्यानं गुन्हाबद्दल पुष्कळसं सांगितलं आहे. आपण सावध असलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे लोक सावध होते. रामू करीमची नरशावर नजर होती. राजाराम बंदूक घेऊन घारीप्रमाणे तळपत होता. एकदा गुणानं राजारामला अडवून म्हटलं, तुम्ही उशीर करत जाऊ नका, लवकर घरी येत जा. मल्ल्या जिवंत हाय, घात होईल. पर तू इतकी का भ्यालीस? राजाराम तिला जवळ घेऊन म्हणाला. घरात बंदूक हाय, ती कशी चालवावी हे बी तुला ठाव हाय. मग इतकी घाबरलीस का? शिवाय मी तयार हाय. येणारं संकट हत्यारं तुडवीत येतं. गुना खिन्न झाली आणि राजाराम म्हणाला,
हत्यारं तुडवीत येणारं संकट मी तुडवूनच मारीन, पण तू धीर सोडू नको. राजारामनं गुणाची समजूत घातली. नरशाचा गुणाला आलेला सांगावा, त्याचं गोपाळरावाकडं येणं जाणं. त्यामुळे येळापूरचा शेतकरी सावध झाला होता. काही लोक तर बंदुका पाठीला लावून शेताची कामं करीत होते. प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाकीत होते. परंतु नरशा येत नव्हता. दिवसापाठी दिवस गेले. लोकांच्या मनावरची नरशाची दहशत दूर झाली. पुन्हा लोक नेहमीप्रमाणे मोकळे वावरू लागले. त्या हत्याराला विसरले. परंतु गोपाळराव मात्र हत्यारं धरून सावध होता. आपल्या 2 पिढ्यांचे खून करणारे हे लोक मला क्षमा करणार नाहीत. नरशा माझ्या घरी येतो हे यांना समजले आहे, म्हणून ते प्रथम माझ्यावरच चढाई करणार, असा त्याचा समज झाला होता. चैत्र महिना निघाला. जमिनी नांगरून उन्ह खात पडल्या होत्या. शेतकरी निवांत झाले होते. गावोगाव जत्रा भरत होत्या. तमाशा कुस्त्या यांना ऊत आला होता. पैलवान खांद्याला लकोट लावून हिंडत होते. जिथं तिथं पालख्या निघत होत्या. छबीने फिरत होते. मग तमाशाचे फंड रंगत होते. त्याच दरम्यान टाळगावची जत्रा आली. येळापुरापासून अवघ्या 2 मैलावर टाळगाव. म्हणून येळापूरचे सर्व लोक टाळगावला जत्रेला गेले. अगदी झाडून म्हातारे, तरुण, मुलं सर्वच पळाले. नि येळापूर ओसाड झाला. एवढंच नव्हे तर मैपती, राजाराम, राणोजी हेही टाळगावला गेले. काही थोडेच लोक गावात होते. आणि त्याच दिवशी नरशा आपली माणसं घेऊन कडूसं पडता पडता येळापुरात शिरला. तो जुन्या वाड्यात जाताच गोंधळलेला गोपाळराव आनंदित होऊन सामोरा आला. त्यानं नरशाला मिठी मारली. नि नरशाबरोबर मल्ल्याला आलेलं पाहून त्याला हर्ष झाला. त्यानं मल्ल्याच्या पाठीवर थाप मारली. म्हणाला, खरा मर्द बच्चा आहेस, बसा. क्षणात सर्व चक्र फिरली. गुंड्याला हुकूम झाला. अनेक कोंबडी कत्तल झाली. नि झणझणीत जेवण तयार झालं. इतर मंडळींसाठी एक बोकड कापून त्यांची भरती केली गेली. काही बाटल्या दारू खपली. नि दारू पिऊन नरशाची माणसं तरकटली. काही रोगटलेल्या कोंबड्यांप्रमाणे झिंगू लागली, तर काही एकमेकांवर खेकसू लागली. मल्ल्याला फारच चढली. तो नरशाला हात जोडून म्हणाला, वस्ताद, त्या पोरीसाठी मला मैपतीनं लय मारलं. तोच गुंड्या पुरं सरकला. म्हणाला, आणि मला बी मायदाळ मार बसला. आता तिचं लगीन झालं वाटतं. मल्ल्यानं नाक फुगून विचारलं. आणि गुंड्या म्हणाला, झालं, पण गळाभर नमली नाही ती. नरशा ऐकत होता. उशिरानं म्हणाला, काय लेकांनो, दडग्यावानी बोलताय. चला, मला दाखवा कसली हाय ती. धरा नि वडा बाहेर. चला. सर्वांना चेव आला. नरशानं बंदूक घेतली नि तो अंगणात गेला. लवकर या, नाहीतर एकेकाला गोळीच घालीन. नरशानं आपल्या लोकांना सूचना केली आणि तो स्वतः पुढं चालू लागला. सर्व लोक बेबंद होऊन गल्लीत आले. गोपाळराव धावत येऊन नरशाचा हात धरून म्हणाला, नरसू, थांब. हा गाव वाईट आहे. शांत हो. इथं हत्यारं आहेत. कुणाजवळ आहे ती हत्यारं? नरशाने विचारले. आणि गोपाळराव म्हणाला, हा गाव भूतखाना आहे. तुला दगा होईल. तू पुढं जाऊ नको.
नाही, मी जाणार, नरशा ओरडला. मल्ल्या, सारी माणसं बोलवून चल. गुना कसली हाय ते तर बघू. नरशाची सर्व माणसं ती दारूनं तरकटली होती. त्यांना पाहून नरशानं आरोळी ठोकली. चला या गावात, म्हण हत्यार हायती. तेवढ्यात गोपाळरावनं आणखी 8 बाटल्या दारू वाटली आणि ती माणसं माणसातून उठली आणि हत्यारं घेऊन गल्लीत नाचत नाचत उतरली. अंधारात थैमान घालू लागली. नरशा ओरडला, दिसल त्याला पाडा, दिसल ते घर पेटवा, नि गुणाकडं चला. हा हा म्हणता डोंबाळ उसळला. जाळ पोरीला ऊत आला. बंदुकी गरजू लागल्या. गाव थरारला. घरं धडपडून पेटू लागली. सर्वत्र दंगल माजली. ज्वाला गगनाला भिडल्या. बायका पोरांनी आक्रोश मांडला. पोरं भयभीत होऊन दिसेल तिकडं पळत सुटली. म्हाताऱ्यांची कंबर बसली. बंडकरी दिसेल त्याला ओढून मारित होते. ह्या घराची आग त्या घराला लावित होते. चांगल्या घरात शिरून दागदागिने लुटीत होते. मल्ल्या, इकडे ये, नरशा ओरडला. बोला, काय करू? मल्ल्या जवळ आला. तेव्हा नरशा म्हणाला, मला घेऊन गुणाच्या घराकडे चल. रामूनी करीम दोघं धावत आले नि मुकुंदाला म्हणाले, आबा, घात झाला. नरशा दारू पिऊन नि माणसं घेऊन येळापूर जाळीत निघालाय. मुकुंदा गुणा दोघं दारात उभी होती. ती जळतं वेळापूर पाहत होती. त्या ज्वाला, तो आक्रोश नि ती येळापूरची दुर्दशा पाहून मुकुंदाला भडभडून आले होते. त्याचे डोळे भरून वाहत होते. तो म्हणाला, या येळापूरचं राखणदार आज गावात नाहीती नि वैरी गलीम होऊन मोर येतोय. त्याला आता कोण अडवणार? नरशानी मल्ल्या मुकुंदाच्या घराकडं चाल करीत होते. गुंड्या कुऱ्हाड घेऊन त्या लोकात मिसळून हाणामारी करीत होता. हल्लो कळवलात भर घालीत होता. अनेक घरं एकदम पेटल्यानं तो प्रदेश उजळला होता. मोठमोठी घरं जळून कोलमडत होती. मुकुंदानं डोळे पुसले. म्हणाला, बाळ, माझी बंदूक आण. ती टाळगावला नेली. गुन्हा उतरली. मग आता मी काय करू? मुकुंदा अगदी घोळ झाला. म्हणाला, ही आग आता थांबणार नाही. ती म्याच रोखली पाहिजे. एवढ्यात कोंडीबा न्हावी आणि त्याची बायको काशी दोघं धावत आली. त्यांना पाहून मुकुंदाला आनंद झाला. म्हणाला, कोंडीबा, तू नि काशी, तुम्ही गुणाला तुमच्या घराकडे घेऊन जावा. करीम, रामू, तुम्ही आत्ताच्या आत्ता टाळगावकडे पळा. राजाराम, मैपती, राणोजी ह्या साऱ्यासनी म्हणावं, लवकर या. तुमचं येळापूर जळून राख झालं. जावा, पळा. हे ऐकून करीम, रामू टाळगावकडे धावत निघाले. पण गुना काशी बरोबर जायला तयार होईना. ती म्हणाली, मी एकटी जगून काय करू? तुम्ही बी चला, नाहीतर मी जाणार नाही. गुना, मुकुंदा ओरडला, ही तंडत बसायची येळ नव. तू जीव वाचू नक, पण आबरू वाचलीच पाहिजे. आता तू उशीर करू नक, जा. गुणाचा नाईलाज झाला. ती काशी बरोबर तिच्या घरी निघाली. आपण एका भयंकर संकटाच्या वेळी आपल्या सासऱ्याला सोडून जात आहोत या जाणीवेनं तिला भडभडून आलं.
हुंदका कंठात आला नि तिनं घाबरून मुकुंदाचे पाय धरले. म्हणाली, जाते, सकाळी येईन मी. जा, मुकुंदा हुंकारला. तो काशीला म्हणाला, काशीबाई, ही माझी आबरू मी तुझ्या पदरात घालतोय. ती नीट जप, मी सकाळी हजर कर. जावा आता. गुना काशीच्या बरोबर तिच्या घराकडे गेली. कोंडीबाई गेला आणि एकटा मुकुंदा घरी राहिला. ते घर आता उदास भासू लागलं. त्या हल्लक कोळात तिथं मरणकळा अवतरली. मुकुंदानं कुऱ्हाड घेतली. तिचा दांडा ठोकला. पुढं जाऊन नरशाला रोखून धरावा असा विचार त्याच्या डोकीत जागा झाला. पण तसं करणं धोक्याचं आहे असं म्हणून त्यानं कंदिलाची वात वर केली. सोप्यातील अंधार अंगणात पळाला. मग त्यानं दरवाजा बंद करून घेतला. बाहेर दंगलीला खंड नव्हता. आकांत चालू होता. पोरं रडत होती. घर पेटताच घर मालक बोंब ठोकीत होता. दरोडेखोर किंचाळत होते आणि मुकुंदाच्या घराकडे सरकत होते. मुकुंदा स्वतःशीच म्हणाला, देशमुखानं ह्यो भस्मासूर उठून येळापूरची राख रांगोळी. इतक्यात दारावर थाप वाजली. कोण हाय ते? मुकुंदा गरजला. दार उघड. कोण हाय? दार उघडून बघ, मी नरशा हाय. मुकुंदानं दार उघडलं नि पवित्रा घेत तो म्हणाला, लवकर आलंच जरा. उशिरानं आला असतास तर तुझं डोकं आत्ता खाली पडलं असतं. आता आपलं डोकं सांभाळ. नरशा किंचाळला. 2 पावलं पुढं जात म्हणाला, तुझी बंदूक कुठाय? चल काढ. मोरं येऊ नक. मुकुंदानं कुऱ्हाड फिरवली. नरशा 2 पावलं मागं सरला. म्हणाला, कुऱ्हाडीला मी डरणार नाही. बंदूक काढ. बंदूक? मुकुंदा सर्व शक्ती एकवटून म्हणाला, मारेकऱ्या, तुझं नशीब मोठं हाय. नाहीतर आता तुला बंदुकीऐवजी गोळीच मिळाली असती. मागं फिर नि जा. नाही जाणार. नरशा पुढं धावला. मुकुंदानं एक जोरदार वार केला, पण नरशानं खाली बसून तो चुकवला. तोच मुकुंदाची कुऱ्हाड पुन्हा तळपली. आता हा वार चुकणार नाही असं वाटून नरशा आता मागं सरकला. त्यानं नेम धरून चाप ओढला. बंदूक कडाडली. मुकुंदाची छाती फोडून गोळी पार गेली. मुकुंदा कोसळला. मल्ल्या घाबरला. नरशा म्हणाला, मल्ल्या, गुना कुठं हाय? बघ. गुना घरात नाही. मल्ल्या म्हणाला, नरसू, खून झाला. पळूया. मग दोघे पळत सुटले. पळत पळत त्यांनी आपली माणसं मागं फिरवली आणि देशमुखाचा वाडा गाठला. मुकुंदा काही वेळ शांत पडला. मग त्यानं सरकत जाऊन कंदिलाची वात वर केली. मग तसंच सरकत जाऊन घागरीतून तांब्याभर पाणी घेतलं. ते पोटभर पिऊन नंतर तो शांत झोपला. हळूच त्याची प्राणज्योत निमली. शेतकऱ्यांसाठी, त्याच्या इब्रतीसाठी हयातभर देशमुखाशी लढणारा येळापूरचा करता झुंजार पुरुष कायमचा निद्राधीन झाला. त्यावेळी त्याच्याजवळ कोणीही नव्हते. जीवाला जीव देणारे ते मैपती राणोजी नव्हते. कर्दनकाळ राजाराम नव्हता.
की त्याची लाडकी सून गुना नव्हती. फक्त तो एकटा लढून पतन पावला. अर्धी रात्र झाली होती. अख्खे येळापूर जळतच होते. गोपाळराव जुन्या वाड्यातून तो सर्व प्रकार पाहत होता. मुनीमजीला धडकी भरली होती. आता पुढे काय हा प्रश्न गोपाळरावाला भेडसावीत होता. ह्या जाळपोळीमुळे उद्या येळापुरात भयंकर रक्तपात होणार याबद्दल त्याची खात्री झाली होती. आज गावात कुणी नाही म्हणून येळापूर पेटले, पण उद्या इतक्यात नरशा आपली माणसं घेऊन आला. पायरीवर बसत म्हणाला, मुकुंदाचा खून झाला. काय? मुकुंदाचा खून? गोपाळराव भयभीत होऊन म्हणाला. मग भयंकर विपरीत घडला आहे. त्याला कोणी मारलं? मीच घातली गोळी, नरशा उत्तरला. मग वाईट झालं, गोपाळराव म्हणाला. नरसू, फार वाईट झालं. आता क्षणभरही तू इथं थांबू नको. आपली माणसं घेऊन गाव सोड. उद्या माझ्यावर भयंकर संकट येणार. घाबरू नका, नरशा म्हणाला. मी आता जातो, पण मी बापू तळ्यात दडी मारून बसतो. दगा फटका झाला की मला कळवा. बरं बरं, पळ आता. गोपाळरावानं घाई करून नरशाला वाड्याबाहेर काढले. तेव्हा नरशा म्हणाला, मी बापू तळ्याच्या जंगलात आहे. तुम्ही मला रोज भाकरी पाठवा. मी 2000 रुपयाची व्यवस्था करा. मी निघालो. नरशा गेला आणि वाडा शांत झाला. मग देशमुखानं भिडे, पवार, भगवान पाटील यांना बोलावून आणले आणि सर्वांना विश्वासात घेऊन तो म्हणाला, नरशानं पाप केलं, पण आता आपणच सर्व सुळावर चढण्याची वेळ आली आहे. मग काय करावं म्हणता? सर्वांनी प्रश्न केला आणि गोपाळराव म्हणाला, जत्रेला गेलेले मैपती राजाराम वगैरे लोक परत येण्यापूर्वी आपण आपला बचाव केला पाहिजे. त्यासाठी भिडेनी पवार दोघांनी आत्ताच गाडी जुंपून तालुक्याला जावे. गावात नरशानं दंगल करून खून केला आहे आणि गोपाळरावाचे जीवित धोक्यात आहे अशी तक्रार नोंदवून परत यावे. हे बरोबर आहे. सर्वांना पटले आणि रातोरात भिडे पवार तालुक्याला रवाना झाले. मग गोपाळरावानं दरवाजाला आडणा लावून घेतला. तो स्वतःशी म्हणाला, आता पुढं काय होणार देव जाणे.